EPFO पेन्शन वाढ. खासगी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. EPFOने वाढवली किमान पेन्शनची रक्कम. तर दरमहा किती रुपये पेन्शन आहे ते पाहूया. आता किमान पेन्शनची रक्कम दरमहा किती रुपये मिळणार यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कर्मचारी निवृत्ती योजना ही एक सरकारी समर्थित योजना आहे आणि जी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 58 वर्षाच्या वयाच्या नंतर मासिक निवृत्ती पेन्शन मिळवून देते. या योजनेमध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोन्ही आपल्या बेसिक पगाराच्या 12% योगदान करतात. यातील 8.33% रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेसाठी राखीव ठेवली जाते, ज्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवता येते. तर EPS काय आहे? कर्मचारी पेन्शन योजना EPS ही एक निवृत्ती योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही आणि तुमचा नियोक्ता दोघेही तुमच्या बेसिक वेतनाचा 12% एकत्र जमा करतात. यामध्ये तुमच्या नियोक्त्यांचा 8.33% भाग पेन्शन योजनेसाठी राखीव ठेवला जातो. ही योजना कर्मचाऱ्यांच्या सुवर्ण वर्षासाठी एक प्रकारे आर्थिक सुरक्षेचे काम करते. तसेच EPS मध्ये तुमचा आणि तुमच्या नियोक्ताचा 12% वेतनाचा योगदान असतो. यातील 8.33% कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खात्यात जमा होते आणि 3.67% EPF कर्मचारी भविष्य निधी मध्ये जमा होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळवता येते. यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्थिरता साधता येते. तसेच EPS पेन्शन रक्कम म्हणजे किती आहे? तर कर्मचारी पेन्शन योजनेत किमान मासिक पेन्शन 1000 रुपये आहे, तर जास्तीत जास्त मासिक पेन्शन 7500 रुपये असू शकते. तथापि तुमच्या पेन्शनच्या रकमेची गणना तुम्ही किती वर्षे काम केले आहात आणि तुमचे वेतन किती होते यावर आधारित असते. तसेच साधारणतः EPS पेन्शनची गणना करण्यासाठी एक सूत्र वापरले जाते, जे अशा प्रकारे ठरते: मासिक पेन्शन रक्कम बरोबर पेन्शन योग्य वेतन गुणिला पेन्शन योग्य सेवा भागिले 70. आता हे सूत्र एका उदाहरण स्वरूपात समजून घेऊयात. समजा तुमचा बेसिक पगार 65,000 रुपये आहे आणि तुम्ही 30 वर्ष सेवा केली आहे, तर तुमची पेन्शनची गणना 15,000 रुपये पगारावर आधारित केली जाईल, कारण EPS योजना 15,000 रुपयापर्यंतच्या पगाराची गणना करते. अशा परिस्थितीत तुम्हाला मासिक पेन्शन 6,429 रुपये मिळू शकते. त्याचे गणित असे होईल: 15,000 गुणिले 30 भागिले 70 बरोबर 6,429 रुपये. तसेच खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी EPFO पेन्शन योजना एक अत्यंत महत्त्वाची सुरक्षा आहे, जी त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता देते. 65,000 रुपये बेसिक पगार असलेल्या व्यक्तीला 30 वर्षाच्या सेवेवर 6,429 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते, जे त्यांच्या निवृत्तीनंतर एक चांगला आर्थिक आधार ठरू शकते. थँक्यू.